शिर्डीतल्या सन अँड सँडजवळ रावसाहेब गोंदकर यांची जी जमीन आहे ती अशोक खरातने विकत घेतली काहीतरी 15 कोटीला वगैरे. नेमका हा सगळा काय प्रकार आहे? तुमच्या ते बंधू आहेत, तर एकंदरीत काय सगळी घटना आहे? कसं अशोक खरातनी या बंधूंना फसवलं तुमच्या? रावसाहेब नानासाहेब गोंदकर जो आमचा भाऊबंद आहे, त्याची जी निकोष्ठेवरती जमीन जी आहे ती माझ्या जमिनीला लागून आहे. माझ्या जमिनीत जाताना शेतात जाताना त्याची जमीन शेजारीच दिसते. तर बऱ्याच दिवसापूर्वी रावसाहेब जमीन विकली असं फक्त आम्ही ऐकत होतो. रावसाहेब विचारलं की रावसाहेब मी जमीन विकलेली नाही. नंतर दरम्यानच्या काळात कंपाऊंड झालं. रावसाहेब कंपाऊंड झालं, जमीन विकली का? नाही, मी जमीन विकली नाही. मी जमीन थोडीशी काही होतं त्याच्यावर गहाण दिलेली आहे. आणि त्याच्यावर शिर्डी सोसायटीचं कर्ज होतं. ते कर्ज पण त्यांनी भरलं होतं आणि 8.5 कर्ज भरलं आणि NOC घेऊन त्यांचं काहीतरी विकलं. म्हणलं कंपाऊंड केलं, आम्हाला डाऊट आला. म्हणलं रावसाहेब तू जमीन विकली असं कंपाऊंड करतो. म्हणजे विकली नाही जमीन, मला कळतं म्हणजे सगळं, मी एकदम क्लिअर आहे. कारण रावसाहेब गेल्या 10 वर्षापासून जवळजवळ 7-8 वर्षांचा रावसाहेब दारू पितो आहे. त्याचे वडील 21 साली वारलेले. हा दारू पित होता. मधल्या काळात त्याच्या वडील असताना त्यांनी 21 गुंठे जमीन मागे इथं विकली होती. तिचे त्यांना 20-25 लाख रुपये आले होते. घर त्याचं एकदम साधं आहे आणि घरामध्ये काहीच नाही आणि शेती उत्पन्न 10 एकर जमीन होती. पैकी त्याच्यात त्यांनी पहिले 21 गुंठे विकली. आता ही 4 एकर जमीन जी आहे ही अशोक खरात्यांना गहाण दिली असं सांगितलं. त्याच्यापोटी त्यांनी त्याचं कर्ज होतं आणि त्यांनी कर्ज जमीन विकली. त्याचा एक जोडीदार होता, त्या जोडीदाराचं पण कर्ज होतं. त्या कर्जासाठी ते कर्ज ह्या जमिनीत कर्ज काढलं होतं. म्हणून त्यांनी ही जमीन मोकळी करण्यासाठी त्या जोडीदाराने दोघांनी संगनमत करून दोघांनी एकमेकाला म्हणजे दोघांनी सल्ल्याने घरात आईला बायकोला काही न सांगता दोघांनी जमीन ती खरात्यांना विकल्यानंतर ते परत सांगितलं घरी 60 एकर दाखवली. 60 एकर दाखवलं का आपण ही जमीन फक्त त्यांना 1 वर्ष करता देतो, 1 वर्ष जमीन आपण परत घेणार आहोत असं घरात सांगितलं. परंतु ॲक्च्युअली परिस्थिती अशी की 60 एकर बोगस आहे, ते व्हॅलिड नाही आहे. म्हणजे नोटरी साधं आणि रजिस्टर खरेदीताना ती जमीन 5.5 कोटी रुपयाला जमीन विकलेली आहे आत्ता सध्या कागदपत्रावरून. आणि नोटरीवरती असं लिहिलेलं आहे की 6 कोटीला रावसाहेब गोंदकर जमीन परत घ्यायची. 6 कोटी बदल्यामध्ये 51 लाख रुपये आजच विसार खरातला दिलेले त्यांनी. म्हणजे ज्या दिवशी खरेदी झाली त्याच दिवशी 51 लाख विसार परत खरातला दिला का? ती जमीन 1 वर्ष मला परत द्यायची, म्हणजे परत मला द्यायची. त्याचं 60 एकर, पण ते 60 एकर होतं नोटरी ते होती 1 वर्षाच्या दिवसाचं. अशा पद्धतीने पण घरामध्ये रावसाहेबच्या घरामध्ये 1 रुपया आला नाही. तो त्याला 100-200 रुपये जेव्हा 10 रुपये लागतात तो एक त्याचा जोडीदार आहे, तो त्याला 10 रुपयाला पैसे देतो. त्याच्याकडे जे काय अमाऊंट जमा झाली होती कागदपत्रावर दिसते आम्हाला तर ती अमाऊंट काही बँकेत जमा झाली होती आणि त्या बँकेचे चेकबुक, बँकेचे ATM कार्ड, पुस्तक किंवा खरेदीच विक्रीचा कोणताही कागद रावसाहेबच्या घरात एकही कागद नव्हता. आम्ही गेले 4 दिवस झाले, मी, आमचा पुतण्या नंदूर सतीश गोंदकर नगरसेवक, आमचं चलत भाऊ रमेश गोंदकर, असे आम्ही 4-5 जण त्याच्या घरी सातत्याने जात होतो. म्हणून ते कागदपत्र आम्ही म्हणलं किरण, आम्ही त्याचा जोडीदार होतो किरण सोय, त्याला म्हणलं आम्हाला पेपर दाखव. किरण पेपर दाखवत नाही म्हणून पेपर त्यांनी परवा आम्हाला पेपर दाखवले. त्या पेपर बघितल्यानंतर आम्हाला धक्का बसला की ही जमीन ती विकलेली आहे. मग त्याच्या घरच्याला पत्नीला आईला सांगितलं. ते म्हणे अरे त्या आईनं तर डोक्याचा हातच मारला. म्हणे अरे बाबा देवा, वाटोळ झालं म्हणे माझ्या पोरांनी जमीन कशी काय विकली म्हणे जमीन असं. आणि त्यांना मग समजलं. तेव्हापासून आम्हाला धक्का बसला आहे. आधी आम्हाला वाटतं की जमीन गहाण दिली बाबा 2-3 कोटी रुपये असेल तर काहीतरी कारण असेल ते वाहते, पण तो जमीन अक्षरशः विकली जमीन ती जमीन गेली त्याची. पण मग त्याचं बाजार मूल्य किती आहे? आणि मग ते पैसे खरं तर गोंदकराच्या घरात आलेले दिसत नाही आहे. मग नेमकं कुणी घेतले हे सगळे पैसे? खाल्ले कुणी? बाजार मूल्य आता तिथं बघा, शेजारी सन अँड सँड हॉटेल 5 स्टार, समोर सेंट लॉरेन हॉटेल 5 स्टार, त्या ठिकाणी आज बाजारभाव कमीत कमी 40 लाख रुपयाच्या गुंठ्याच्या आसपास आहे. म्हणजे ही जमीनची किंमत 40 ते 50 कोटीच्या घरात आहे आज बाजार मूल्य. आणि ती जमीन अवघे 5.5 कोटी रुपयाला दाखवलेली विकलेली. ॲक्च्युअली त्यांच्या घरामध्ये 5.5 रुपयेसुद्धा आलेले नाही आहेत. बँकेच्या खात्यावर पैसे आले असतील माहीत नाही, परंतु बँकेचे चेकबुक दुसऱ्याकडे होतं. ते पैसे सगळे परस्पर वापरलेले आहेत असं प्रथम दर्शनी दिसतंय. आता आम्ही साहेबाकडे आलो होतो, वाकसर साहेबाकडे आलो होतो, ॲडिशनल SP साहेबाकडे आलो होतो. यांना ही तक्रार, दोघांची तक्रार होती, आईची आणि पत्नीची. त्या वाकसर साहेबाशी आम्ही बोललो, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही लिखित मला सगळं तक्रार द्या. तर आता लिखित तक्रार आता मी तयार करतो आहे आणि लिखित तक्रार आम्ही वाकसर साहेबाकडे आम्ही देणार आहे. किती शेती तुम्हाला? काय? 10 एकर. अच्छा, 10 एकर आहे, पण बिगा भरता पडेल ती सडक नाही येईल का? मग आता हे तिथली ती निगोची ती हॉटेल जवळची जमीन इकली म्हणे पोरांनी. काय काय हा, ते काहीतरी कुठेने केलं. 2 वर्षाचा कार्य केला त्यानं, पण त्या बाबांना नाही दिला अजून ताब्यात. 2 वर्ष होऊन गेली. म्हणजे इकली नाही, फक्त त्याला करायला दिली 2 वर्ष. हा, करार केला त्यानं. मग काय पैसे बिसे दिले का पोरांनी तुम्हाला? काही नाही, पैसे कोणाकडे गेले ती माहितीच नाही आम्हाला, अजिबात माहिती नाही.
सांगतच नाही. दारूच्या नादात तो सोनावण्यानं चांगला नागी लावला. तुमच्या घरची परिस्थिती कशी मग आता काय? काय नाही, नाही तसा किराणा बिराणा आणतो, हां आणून देतो एवढं बरं. पत्रा आहे, 40 फुटाचा पत्रा आहे, 3 खोल्या आहे, चौकी पडी. शिवारात किती जमीन आहे आणि काय कसं तिचं सगळं कोण बघत होतं आणि काय झालं? अशोक खरात का कसं फसवलं असं वाटतं तुम्हाला? आमच्या निगो शिवारामध्ये 4 एकर जमीन होती आणि माझ्याशी मिस्टर शेतीच करायचे. ते काय म्हणले, आपण अशोक खरातला 2 वर्षाकरतानी करायला देऊ, असं आपल्याला गरज होती पैशाची, मग घेतले. पण त्यांचे ते काय ते शेतीच्या नादामध्ये त्यांनी काय केलं माहीत नाही. आमच्या घरात काय पैसा आला नाही, काय नाही. मी साध्या पत्र्याच्या खोलीत राहते, मग एवढा पैसा आला मला माहीत नाही. आमच्या घरात काही पण नाही आलं. आता नवऱ्याची काय परिस्थिती आहे, काय करतात ते आता? कधीपासून ते दारूच्या आहारी गेलेत? ते आता ह्या 6 महिन्यापासून जास्तच गेली. म्हणजे त्यांची पण फसवणूक केली खरातने फसवणूक असं? केली, खरातनी फसवणूक केली. मग आता काय मागणी आहे तुमची? आता आमची मागणी हीच की आमची प्रॉपर्टी आम्हाला भेटावं, जी 4 एकर गेलेली ती आम्हाला आमची परत मिळावी, एवढीच अशी आमची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.